नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत भेंडीबद्दल। आता जर बघितलं तर जवळजवळ सगळ्याच ठिकाणची जी काही भेंडी आहे ती 60 ते 90 दिवसापर्यंत आली असेल। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भेंडीमध्ये तोडे सुरू झाले असतील, पहिला तोडा झाला असेल कुणाचा किंवा काय। मग आता अशा वेळेस आपल्याला सेटिंग जास्तीत जास्त करायची, आपल्याला साईज जास्तीत जास्त करायची आहे। त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजेत ह्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर भेंडीमध्ये जर बघितलं तर भेंडीमध्ये एक वाकडी भेंडी सारखी निघते, हे एक लोकांची फार समस्या असते। मला बरेच फोन येतात की मॅडम हे काय आहे, भेंडी आमची वाकडी का निघती, काय कारण आहे त्याचं। तर ह्या गोष्टींबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेंडीमध्ये येणाऱ्या माईट आणि पावडरी मिल्ड्यूबद्दल पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर आता जर बघितलं आपण तर तोडे सुरू झाले असतील काही ठिकाणी अजून तोडे सुरू झाले नसतील। पण आता जर बघितलं आपल्याला तर तोडा सुरू झाला की झाडाला ताकद जास्त देणं फार महत्त्वाचं आहे, कारण की अजून जास्तीत जास्त फुटवे आपल्याला लागले पाहिजेत, अजून जास्तीत जास्त फुलधारणा झाली पाहिजे। तर हे आपल्याला करणं फार महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी झाडाला ताकद कशी देता येईल त्याच्यावरती आपल्याला काम केलं पाहिजे। आता जर बघितलं तर झाडावरती वेगवेगळ्या प्रकारचे ताण येत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वातावरणामध्ये जो बदल होतोय, पाऊस पडतोय, ऊन पडतंय, दुपारचं सकाळ संध्याकाळची थंडी आहे। तर ह्या वातावरणामध्ये झाड खूप ताणामध्ये जातंय आणि ह्या ताणामध्ये गेलं की झाडावरती अजैविक आणि जैविक दोन्ही प्रकारचे ताण यायला लागतात। त्यामुळे झाड स्वतःचं अन्नद्रव्य स्वतः जास्त बनवू शकत नाहीये। मग आपल्याला आता काय करायला लागणार आहे, झाडाला सपोर्ट द्यावा लागणार आहे अन्नद्रव्य बनवण्यासाठी। मग आता आपल्याला काय करायचंय, आता अन्नद्रव्य झाडाने जास्तीत जास्त बनवावे, जास्तीत जास्त फुलधारणा करावी आणि जास्तीत जास्त सेटिंग होऊन जास्तीत जास्त साईज व्हावी, ह्याच्यासाठी आपल्याला सप्लिमेंटरी फूड द्यायचे झाडाला। आता सप्लिमेंटरी फूडमध्ये इथं येते काय, एक म्हणजे आपलं वॉटर सॉल्युबल आहे, टॉनिक आहेत आणि सिलिकॉन आहे। ह्या तीन गोष्टी आपण आता आपल्या झाडाला द्यायचे की जेणेकरून आपल्याला फुलधारणा वाढणार आहे, फळधारणा वाढणार आहे आणि साईजला पण मदत होणार आहे। आता ह्याच्यासाठी आपल्याला जर फुटवे जास्तीत जास्त व्हावेत आणि सेटिंग जास्तीत जास्त व्हावी, ह्याच्यासाठी आपल्याला 1261चा, 134013चा, 05234चा आणि 0050चा ह्या खतांचा आपल्याला वापर करायचा आहे आलटून पालटून। तर आलटून पालटून वापर करत असताना ह्याच्यामध्ये आपल्याला टॉनिक टाकायचे। जे टॉनिक आहे हे टॉनिक आपल्याला मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे टॉनिक उपलब्ध आहेत। हे टॉनिकमध्ये आपल्याला बायोझाईम क्रॉप प्लस, बायोविटा, सियाप्टन, रॅपिग्रो, फॅन्टॅक प्लस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टॉनिकचा वापर करायचा आहे। आणि साईजसाठी आपल्याला जिब्रालिक ॲसिडचा पण वापर करायचा आहे। जे काही मार्केटमध्ये 0.001% मधलं जे काही जिब्रालिक ॲसिड मिळतं आहे त्याचा पण आपल्याला फवारणीसाठी वापर करायचा आहे, ड्रेंचिंगसाठी पण आपल्याला वापर करायचा आहे। ऑर्थोसॅलिसिलिक ॲसिडचा वापर केल्यामुळं ते झाडाला अन्नद्रव्य उचलण्यासाठी, फोटोसिंथेसिस करण्यासाठी, झाडाला ताणातून बाहेर काढण्यासाठी, झाडाला चकाकी देण्यासाठी, आपल्या फळांना फुलांना चकाकी देण्यासाठी आपल्याला ऑर्थोसॅलिसिलिक ॲसिड जे आहे ते आपल्याला मदत करणार आहे। त्यामुळे ऑर्थोसॅलिसिलिक ॲसिडचा पण आपल्याला वापर करायचा आहे। तर आत्ता जेव्हा आपण वॉटर सॉल्युबल घेतोय फवारणीसाठी तेव्हा 3 ग्रॅम पर लिटरनी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जे काही आपले टॉनिक आहेत ते 2 ml प्रति लिटरनी वापरायचे। आणि हे झालं फवारणीसाठी। आळवणीसाठी आपल्याला हे जे वॉटर सॉल्युबल आहेत ते 5 किलो पर एकर आणि त्याच्यामध्ये 1 लिटर पर एकर आपलं टॉनिक वापरायचे। आता ह्याच्यामध्ये आपण ऑर्थोसॅलिसिलिक ॲसिडचं पण कॉम्बिनेशन देऊ शकतो। स्प्रेसाठी 2 ml पर लिटर, आळवणीसाठी 1 लिटर पर एकर। जिब्रालिक ॲसिड जे आहे ते फवारणीसाठी 2 ml प्रति लिटर आणि आळवणीसाठी 1 लिटर प्रति एकर आपल्याला वापरायचे। जसं मी मगाशी म्हटलं की जे काही तुमचं भेंडी अशी शेंडा जो वाकडा निघतोय त्याचा, तर त्याच्यासाठी आपल्याला बोरॉन फार इम्पॉर्टंट आहे। चिलेटेड फॉर्ममधलं जे काही बोरॉन आहे 12% तर त्याचा आपण फवारा काढू शकतो। त्याच्याने फवारा 1 ग्रॅम पर लिटरच तुम्ही वापरा चिलेटेड फॉर्ममधलं, त्याचे स्प्रे घेऊ शकता तुम्ही। किंवा त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रिएंटला विसरून चालणार नाही आपल्याला। जे काही चिलेटेड फॉर्ममधलं जे काही कॉम्बी मिळतं आहे आपल्याला त्या कॉम्बीचा पण स्प्रे काढा आणि सेपरेट नुसता बोरॉनचा पण तुम्ही 12%ला स्प्रे काढा, जेणेकरून तुम्हाला ती डिफिशियन्सी असती बोरॉनची, त्याच्यामुळे तुमची भेंडी वाकडी निघणार नाही। तर ह्याच्यावरती तुम्ही काम करू शकता आणि आपल्या भेंडीचं उत्पादन तुम्ही वाढवू शकता। जेवढं उत्पादन तुमचं वाढेल तेवढाच तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल। आणि हे जर तुम्ही
सगळीकडं करून बघू नका. जर तुम्हाला वाटत असेल की मॅडमच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा आहे, तर फक्त 1-2 झाडांवरती किंवा एका लाईनवरती तुम्ही फक्त करून बघा. मग बघा तुम्हाला रिझल्ट कसे वाटत आहेत आणि मग स्वतःच रिझल्ट बघा आणि स्वतःच मग परत वापर करा ह्याचा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.